आपत्ती व्यवस्थापनासाठी ब्रह्मपुरी तालुका प्रशासन सज्ज, तहसीलदार सतीश मासाळ। ब्रह्मपुरी तालुक्यात सलग 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सोमवार दिनांक 7 जुलै 2025 रोजी 108 मिलीमीटर तर 8 जुलै रोजी 162 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे तालुक्यातील काही मुख्य रस्ते व महामार्ग पाण्याखाली गेले आहेत। या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांसाठी सज्जता दर्शविली असून आज तहसील कार्यालय ब्रह्मपुरी येथे सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली। बैठकीस उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी, तहसीलदार ब्रह्मपुरी, गटविकास अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी, कार्यकारी अभियंता गोसीखुर्द उजवा कालवा उपविभाग क्रमांक 7, पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन, नगर परिषदेचे मुख्याधिकारी व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हे उपस्थित होते। बाधित रस्ते व महामार्ग: ब्रह्मपुरी वडसा महामार्ग, आवळगाव गांगलवाडी, कन्याळगाव ब्रह्मपुरी, ब्रह्मपुरी चांदगाव, दूधवाही ब्रह्मपुरी व पारडगाव ब्रह्मपुरी। गोसीखुर्द धरणातील विसर्ग धरणातून सध्या 13,000 क्युसेक मीटर विसर्ग सुरू असून पुढील मुसळधार पावसामुळे विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमुख उपाययोजना: राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात, पूर प्रभावित गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी, तालुका नियंत्रण कक्ष स्थापन, दूरध्वनी क्रमांक 07177 27 20 73, कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी यांची दक्षता पथके गठीत। सर्व गावांमध्ये पूर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे। ब्रह्मपुरी तालुका प्रशासन व सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रतिबद्ध असून आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे तहसीलदार सतीश मासाळ यांनी कळविले आहे।